क्रीम तेवढी खाते, बाकीचं ठेवते बाकीच्यांना. तू कुठे गेली आज? तू गायब झाली तू गेली कुठे फिरायला? तुला ठेवून. हा? अरे क्रीम मी काय करू त्या बिस्किटचा आता? कोई बघा देते असं इधर क्रीम क्रीम खाते. क्रीम खाऊन चिटकून देते. हो माघारी. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. काय माहिती आहे का, मग अशी गेलो होतो रामदादा बरोबर नदीला पाणी बघायला. दादाच माघारी चाललाय पुण्याला. म्हटलं थोडं जाऊन येऊ त्याच्याबरोबर. कॉलेज जाणार होतो पण नाही गेलो कारण उठलो नाही. मी मित्राला पण तो म्हणला कॉलेजचे कपडे घातले सगळे. मग कपडे नव्हते धुवायला टाकले तास. आणि निशांतचा फोन आला होता, तो कॉलेजला गेला होता. तो म्हणला की आज पोरच कमी येते. मी काय नक्कीच तो म्हणजे समजून झाली मला, मी जाऊ का नाही काय करू. आज तर घरी जाईन, थोडासा अभ्यास करायचा आहे मला की बॅकचा आहे तो पुढं आणायचं आहे. कारण माझं लिहायचं खूप राहिले. इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा C++ असो किंवा RDBMS आणि मॅथमॅटिक्स लय अवघड आहे भाई, लय अवघड आहे. काय करू समजून झाले, खूप अवघड काम आहे मॅथमॅटिक्सचं. पास होण्यासाठी काय ना काय करायला पाहिजे. लय अवघड काम आहे. बघितलं मॅथमॅटिक्स एकच गणित आहे ते 8-9 पानं भरते ती म्हणजे पाठपुट एक नुसतं एक्झाम्पल सोडवायला. त्याला टाइम पण एवढा जातोय आणि कॅल्क्युलेटर शिवाय होतच नाही ते. असं आहे ते, कॅल्क्युलेटर पाहिजे संग मॅथमॅटिक्स मध्ये. काय ते न्यूमेरिकल काहीतरी आहे ते कॅल्क्युलेशन काहीतरी. करतो काही थोडाफार अभ्यास करतो. जर भूक पण लागली अभ्यास पण करू वाटतं नक्की काय करू. जेवतो खातो अगोदर, अजून मेडिसिन खातो. एवढे मेडिसिन आहे का माझ्यावर, एवढे औषध असो किंवा ह्या एवढ्या मेडिसिन मध्ये जीवन जातं माझं. काय समजा ना मला. जेवण अगोदरचे खाऊन घेतो, जेवतो, मग अभ्यास करतो जरा. आणि थोडी स्किल थोड्या शिकायच्या त्या एडिटिंगचा असो किंवा कोडिंग. C++चा एक कोर्स आहे तो मी निम्मा पूर्ण केला. निम्मा पूर्ण होईल माझा. त्यासाठी म्हणजे लॅपटॉपचा चार्जर दादाला आणायला लावलाय. लॅपटॉप चार्जर होईल माझं घरी, घरच्या घरीच काम थोडंफार. मेडिसिन खातोय त्याने जास्त पिंपल यायला लागलेत. काय समजेना, कमी व्हायच्या जागी वाढायला लागले. केस पण कापायचे मला एकदाची. केस खूप वाढलेत. केसाच्याने जास्त आजारी पडेल मी वाटतंय. घरचे पण म्हणतात केस कापायलाच पाहिजे. Later that same evening. क्रीम तेवढी खाते, बाकीचं ठेवते बाकीच्यांना. तू कुठे गेली आज? तू गायब झाली तू गेली कुठे फिरायला? तुला ठेवून. हा? अरे क्रीम मी काय करू त्या बिस्किटचा आता? कोई बघा देते असं इधर क्रीम क्रीम खाते. क्रीम खाऊन चिटकून देते. हो माघारी. कुठं पडशील 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 पडशील. बिस्किट संपली का? संपली. त्याला सुद्धा माहित आहे कॅमेऱ्यासमोर कसं वागायचं. बारकी पोरं पण लय हुशार आहेत. नको मला, नको 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 रे, नको रे, नको रे. उष्ट 4-5 खावा की. नको नको नको. खाली नाही टाकायचं नाही. थांब, तू नंतर खा. ठेवतोय का जागी बरं का. मांजर कुठं गेलं आमचं? कुठे गेलं मांजर? आलं का? आलं मांजर आलं. कुठं आहे मांजर? कुठं आहे? असू द्या. तू कर तू कर. जमतंय की तुला? जमतंय जमतंय. डॉगी पण जमतंय. काय काय जमतंय? बुबू कर. हा कर बुबू. तू कर बुबू. मम्मी काय होतं, मम्मी काय होते सांगतो. नको कराय नको कराय नको नको.
हा A few inches later. मूड फ्रेश करायचा जरा नदीला आलो होतो. मूड फ्रेश म्हणजे काय म्हणतात थोडं पिल्ल्यासोबत काय जरा काय झालं काय म्हणत आल्यापासून मांजर कधी उंदीर काय काय करत होतं नक्की तो कॅरेक्टर ते मनाला येतील तेवढे कॅरेक्टर करत होते. प्रसादला फोन केला होता आता त्याला विचारणं की तो गेला होता कॉलेज जायला उशीर झाले तो कोण जात नाही मग आता मागच्या म्हणजे फर्स्ट इयर आमचं लय झाले ते क्लास बंक झाली तास कारण की उशीर व्हायचा आम्हाला उशीर झाला की कोणी जाय म्हणजे एक नाही गेलं कोण आमच्या ग्रुपमधला आम्ही कोणी जात नसायला. आता जो मोठा ग्रुप होता आमचा तो निम्मा झाला काहीतरी आणि मी पहिल्या दिवशी गेलो होतो तेव्हापासून कॉलेजला गेलो होत नाही तर उद्या जायला पाहिजे. कधी आता बंक नाही जास्त करायचं बाई बंक केला ना वाट लागतं पूर्ण फर्स्ट इयरमध्ये आम्हाला जास्त बंक केलं ना मार्क तर कमी पडतात समजत तर काय नाही घंटा काय समजत नाही अनुभव घेतला मी जास्त त्यासाठी बंक नाही करायचं भाई आजारी पडलं तेव्हा चालेल पण बिना ह्याचा बंक केला तरी लय वांदे होतात आणि शिक्षकांना जर आपला चेहरा नाही दिसला कोणी आपण तर तेव्हा लय बेकार अवस्था होते. ओम आवाज देतोय मला इकडे हा तू किती लांब आहे दिसतील का तरी तू कुठल्या टोकार आहे दिसते ना मला झालाय तू झूम सुद्धा होईना त्याच्याकडे जातो. आमचा पहिला क्लास होता मॅडम म्हटलं की जर तुम्ही आमच्या डोळ्यासमोर दिसला तुम्ही दररोज येताय तेव्हाच आम्ही तुम्हाला इंटरनेटचे किंवा प्रॅक्टिकलचे मार्क असतात ते जास्त देऊ शकणार. त्याच्यावरून समजलं की आपण जर शिक्षकाच्या नजरेसमोर असेल तेव्हाच आपल्याला मार्क भेटणार नाहीतर काय एक मार्कसुद्धा भेटायचं नाही जास्त. अनुभव घेतला आहे फर्स्ट इयरमध्ये 10पैकी काय काही ना 8 भेटले ते मला मॅथमॅटिक्समध्ये 4ला 5 असतं 5 भेटले ते का भेटले काय समजत नाही मला एवढे कमी शिक्षकाच्या नजरे नव्हतं सरांचं नव्हतं मला लांब मी फिरायचो कधी जास्त कुणासोबत बोललो नाही शिक्षक असं कुठलाही कामापुरतं जायचं लगेच माघारी यायचं असं ओम आवाज देत होता काय आलाय खाली आता आल्यावर दाखवतो तो पण तू वाट बघू त्याची. आता तूच मला फ्रेम मध्ये यायचं तुला मोठी कुठली आहे मागची मागच्या मधली शेवटची. A few moments later. घरी चाललोच होतो तोपर्यंत ही पोती लावणं म्हणून थोडी मदत केली. 7:30 वाजले त्या घरी जाऊन परत माघारी यायला लागेल मला रेकॉर्डिंग करायला हात धुवून धुतला असता हात पाणी लयच खाली गेले त्यापेक्षा घरी हातपाय धुवून येतो परत माघारी रेकॉर्डिंग करायला. आणि आता 7:30 वाजून गेले तरी अजून उजेड म्हणजे अंधार पडला नाही 7:30 वाजता 8 वाजेपर्यंत अंधार पडते पूर्ण ते डेचं टायमिंग आहे ते जास्त वाढले नाईट कमी झाली असं काहीतरी आहे ते नक्की मला मी काय बोलतोय ते समजून झाले मला. रोजप्रमाणे शुभदाच्या घरी आलो होतो व्हॉइस ओव्हर करायला व्हॉइस ओव्हर केले तर चालू आहे घरी जाऊन एडिट करायचं. थोडा अभ्यास होता दुपारी तो केला होता त्याच्याबद्दल म्हणजे आज दिवसभरामध्ये जेवढे झाले तेवढं मी एका ह्याच्या मिनी ब्लॉगमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. आता जातो बाबा घरी नाहीतर 8:30 वाजल्या त्या 8:15 वाजल्यापर्यंत झालं असलं माझं व्हॉइस ओव्हर मी 4-5 ऑडिओ रेकॉर्ड केले त्यापैकी मला थोडे वाटले बरोबर तेच ठेवले ते तर बघू घरी गेलं कुठली मी काय करतोय ते माझं मला समजून झालं मी काय बोलतोय ते. आज थोडा कालच्यापेक्षा कसं थोडं चांगला वाटतंय टापटिपीट वाटतंय टापटिपीट असं ते काय तर बोललो तर काय जातं कुठे जास्त लोक बघतात एक नंबर असं वाटतं जरा घसा तर घरी गेलो थोडा कशावर प्रेशर देण्यासाठी काय तर केलं पाहिजे आणि आता घरी जाऊन लवकर उरकाय पाहिजे उद्या कॉलेज जायला पाहिजे. मित्राला फोन केला होता तो म्हणला काय भाई तू येतो का नाही म्हणलं भाई येतो थांब लय भाई होते ना भावा येतो
असं म्हटलं त्याला, भाई भाई नाही म्हटलं. इथं बसलो व्हॉइस ओव्हर करत आहे काय हा माईक. आता व्हॉइस ओव्हर करून झालं तर चालतोय घरी, आणि घरी जाऊन आता काय एडिटिंग करणार आणि उद्यासाठी प्रिपेअर करणार काहीतरी. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून जा. 199 होते, 198 झाले. एक सबस्क्रायबर कमी झाला, कसा झाला काय माहीत. आणि ना सबस्क्रायबर वाढवा ना पटापट भाई, काय चाललंय तुमचं. प्लीज सपोर्ट करत राहा आणि सबस्क्रायबर वाढवत जावा. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. आणि एक ना एक यूट्यूबर जी भीक मागतो ते मागतो मी. लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.